विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी प्राध्यापक राजेंद्र कटारे, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय पंचवटी नाशिक येथे मानसशास्त्र विषयाचे अध्यापन करतो. आज आपण इयत्ता 11वी मानसशास्त्र विषयाचे प्रकरण क्रमांक 1 अभ्यासणार आहोत. प्रकरणाचे नाव आहे मानसशास्त्राची कथा. या प्रस्तुत प्रकरणात आपण पुढील काही मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. ते मुद्दे पुढील प्रमाणे आहेत. त्यात पहिला मुद्दा आहे मानसशास्त्राचा इतिहास, बोधावस्थेचा अभ्यास, अबोध वर्तनाचा अभ्यास, वर्तनाचा अभ्यास, त्या अंतर्गत वर्तन, मानसिक प्रक्रिया, वैज्ञानिक पद्धती, तसेच वर्तन म्हणजे काय, बोधात्मकतेचा अभ्यास, मानसशास्त्र भारतीय दृष्टिकोन, मानसशास्त्राची ध्येय, या विविध मुद्द्यांचा आपल्याला या प्रकरणात अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मानसशास्त्र हा विषय नवीन जरी वाटत असला तरी आपण लहान असल्यापासून या विषयाची जाणीव असते. आपण विविध प्रकारांच्या वर्तनांचे, भावनांचे, भावावस्थेचे निरीक्षण करत असतो आणि मानवी वर्तन हे व्यक्तिभिन्नतेने नटलेले आहे आणि या भिन्नतेचे आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. समाजात वावरताना, दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक लोक भेटतात. प्रत्येकाचे बोलणे, चालणे, वागणे, हसणे, विचार करणे हे परस्परांहून भिन्न असते. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. कोणी हसऱ्या, उमद्या स्वभावाचे असतात, तर कोणी खिन्न, दुर्मुखलेले असतात. कोणी अतिशय शांत प्रवृत्तीचे असतात, तर कोणी अतिशय शीघ्र, कोपिष्ट. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की लोक असे का वागतात? प्रत्येकाची भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी का असते? प्रत्येकाचे विचार वेगवेगळे का असतात? व्यक्तिमध्ये असा फरक का पडतो? एखादा विद्यार्थी एकदा वाचल्यानंतर जसेच्या तसे लक्षात ठेवू शकतो, तर काही जणांना ते वारंवार वाचावे लागते आणि एवढे करूनही ते पूर्ण लक्षात राहील याची खात्री नसते. त्यांचे म्हणजे वरील जे उदाहरणं सांगितले, या सर्वांचं वर्तन कोणत्या शास्त्रात बसते? या सर्वांचे उत्तर म्हणजेच मानसशास्त्र होय. वरील सर्व वर्तन प्रकारामागील कार्यकारण संबंध शोधण्याचे कार्य मानसशास्त्र करते. आता आपण मानसशास्त्राचा इतिहास पाहणार आहोत.
त्यालाच मानसशास्त्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी असेही म्हटले जाते. मानसशास्त्र हे वर्तनाच्या विविध पैलूंचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. त्यामुळे मानसशास्त्राची अचूक व मूर्त व्याख्या करणे कठीण आहे. मानसशास्त्र हे 20व्या शतकातील एक प्रगत शास्त्र आहे. 19व्या शतकात मानसशास्त्र शास्त्र म्हणून उदयास येण्यास सुरुवात झाली. पूर्वी मानसशास्त्र हे तत्त्वज्ञानाची एक शाखा होती. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र या शास्त्रांचा तत्त्वज्ञान या विषयाचा एक भाग म्हणून अभ्यास केला जात असे. त्याचप्रमाणे मानसशास्त्र देखील तत्त्वज्ञानाचेच एक अंग म्हणून पाहिले जात असे. समाजशास्त्र व अर्थशास्त्राप्रमाणेच मानसशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. इतर सामाजिक शास्त्रांप्रमाणेच मानवाचा अभ्यास करणे हा मानसशास्त्राचा उद्देश आहे. मानसशास्त्रात मानवी वर्तनाचे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून ज्ञान मिळवण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न केला जातो. प्लेटोच्या मते ज्ञान हे अंतर्भूत असते. प्लेटोच्या मते ज्ञान हे अंतर्भूत असते, तर जॉन लॉकच्या मते जन्माला येणारे प्रत्येक मूल हे कोरी पाटी घेऊन जन्माला येत असते आणि ज्ञान हे अध्ययन व अनुभवातून मिळविले जाते. त्यांच्या मते ज्ञान हे अध्ययन व अनुभवातून मिळविले जाते. मानसशास्त्रास इंग्रजीमध्ये सायकोलॉजी असे म्हणतात. स्पेलिंग व्यवस्थित बघा. सायकोलॉजी PSYCHOLOGY. मानसशास्त्रात इंग्रजीमध्ये सायकोलॉजी असे म्हणतात. सायकोलॉजी हा शब्द सायकी आणि लॉगस या 2 ग्रीक शब्दांपासून तयार झाला आहे. यातील सायकी म्हणजे आत्मा किंवा मन असा अर्थ होतो आणि लॉगस म्हणजे अभ्यास किंवा चर्चा किंवा शास्त्र होय. त्यामुळे मानसशास्त्राचा अर्थ आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र असा झाला. मानसशास्त्राची ही व्याख्या अगदी सुरुवातीची म्हणजेच ॲरिस्टॉटलच्या काळातील आहे. ॲरिस्टॉटलने मानवी जीवनात आत्म्याला खूप महत्त्व दिले. ॲरिस्टॉटलचा मानसशास्त्रातील पहिला ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्याचं नाव आहे डी ॲनिमा. या डी ॲनिमा नावाच्या ग्रंथात ॲरिस्टॉटलने आपल्या आत्म्यासंबंधीचे विचार व्यक्त केलेले आहेत. परंतु या आत्म्याच्या व मनाच्या व्याख्येवर मानसशास्त्रज्ञ समाधानी नव्हते. इतरांनी या व्याख्येवर अनेक टीका केल्या, अनेक आक्षेप घेतले, त्यात अनेक त्रुटी दाखविल्या
कारण आत्मा पाहता येत नाही आणि ती मूर्त संकल्पना देखील नाही. आत्मा व मन या दोन्ही अमूर्त संकल्पना आहेत. जर मानसशास्त्र हे शास्त्र असेल तर त्या माहितीला निरीक्षण आणि प्रयोगाचा आधार असला पाहिजे. परंतु मन व आत्म्याचे निरीक्षण होऊ शकत नाही. आपण मन व आत्म्याला बघू शकत नाही. त्याला कोणतंही दृश्य स्वरूप नाही, कोणत्याही प्रकारचं आकारमान नाही, किंवा त्याला आपण स्पर्श करू शकत नाही आणि त्यांचे निश्चित असे स्वरूप आपण सांगू शकत नाही. किंवा आत्मा व मन शरीरात नेमके कुठे आहे हे आपण दाखवू शकत नाही. म्हणून मानसशास्त्राची आत्म्याची व मनाची व्याख्या बदलण्यात आली. कोणत्याही शास्त्राला शास्त्राचा दर्जा प्राप्त करण्यासाठी काही निकष पूर्ण करावे लागतात. मानसशास्त्र शास्त्र या विषयाचे सर्व निकष पूर्ण करते. म्हणून मानसशास्त्राला शास्त्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे. पुढचा मुद्दा आपण बघूया. बोधावस्थेचा अभ्यास. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम वुंट यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा जर्मनीच्या लिप्झिग येथे 1879 मध्ये सुरू केली. त्यात मानवी वर्तनाचा प्रामुख्याने त्यांनी अभ्यास केला. त्यांनी बोधात्मक अनुभव ही संज्ञा विकसित केली. विल्यम वुंट यांच्या मते मानसशास्त्र म्हणजे बोधात्मक अनुभवाचे किंवा जाणीवेचे शास्त्र होय. बोधात्मक अनुभव म्हणजे व्यक्तीच्या मानसिक घडामोडीची त्याला असलेली जाणीव होय. ही जाणीव व्यक्तीच्या स्मरणात असलेल्या मानसिक प्रतिमा व त्याच्या भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळात असलेल्या जाणीवेशी निगडीत असते. विल्यम वुंटने प्रतिक्रिया देण्यासाठी लागणारा वेळ, संवेदन व बोधावस्था यावर आधारित प्रयोग केले. यानंतर मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून उदय झाला. व्यक्तीच्या जाणीवांचे विश्लेषण व मानवी जाणीवा कशा निर्माण होतात हे पाहणे मानसशास्त्राचे प्रमुख कार्य आहे. विल्यम वुंटने
मूलभूत मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक पद्धती वापरली. त्यांनी आत्मनिरीक्षण किंवा अंतर्निरीक्षण पद्धती विकसित केली. यामुळेच मानसशास्त्राच्या प्रायोगिक अभ्यासाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. बोधात्मक अनुभवाच्या अभ्यासासाठी वापरण्यात येणारी आत्मनिरीक्षण ही पद्धती प्रौढ, सुसंस्कृत व निरामय मनाच्या व्यक्तींनाच वापरणे शक्य असते. तसेच बोधात्मक अनुभव हा प्रत्येक व्यक्तीपुरता मर्यादित असतो. प्रत्येकाच्या जाणीवा, प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या असतात. बोधात्मक अनुभवाचे क्षेत्र अत्यंत मर्यादित असते. मानसशास्त्रात केवळ बोधावस्थेचाच अभ्यास केला जात नाही, तर अबोधावस्थेचा पण अभ्यास केला जातो. अबोध वर्तनाचा पण अभ्यास, बोधावस्थेप्रमाणे अबोधावस्थेचा सुद्धा अभ्यास मानसशास्त्रात केला जातो. मानवाच्या बोधात्मक जाणीवेला मानसशास्त्रज्ञांनी समुद्रात तरंगणाऱ्या हिमनगाची उपमा दिली आहे. समुद्रात हिमनग जेवढा वरवर तरंगताना दिसतो, तो त्याचा 1 भाग असतो व उरलेला प्रचंड असा 9 भाग हा समुद्रात पाण्याखाली झाकला गेलेला असतो. तसेच मानवी जाणीवा म्हणजेच बोधावस्था अतिशय लहान असून अबोधावस्थेचा अधिकांश भाग हा व्याप्त असतो. म्हणून अबोध वर्तनाचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये केला जातो. डॉक्टर सिगमंड फ्राईड यांनी मानसशास्त्राचा अबोधावस्थेच्या दृष्टिकोनातून विचार केला. त्यांच्या मते आपल्या वर्तनामागच्या प्रेरणांची आपल्याला जाणीव नसते. आपल्या मनाची एक अबोध पातळी असते, जिथे आपल्याला धोकादायक ठरू शकणाऱ्या तीव्र इच्छा व आकांक्षा दबल्या जातात. त्यांनी लहान वयात येणाऱ्या अनुभवांवर भर दिला आणि त्यांच्या मते व्यक्तिमत्वाची जडणघडण ही पहिल्या 5 वर्षात होत असते. फ्रॉइडच्या मते व्यक्तिमत्वाची जडणघडण ही पहिल्या 5 वर्षात होत असते. मानवी जीवनात बोधात्मक जाणीवेचे स्वरूप अतिशय मर्यादित असल्याचे आढळते आणि शिवाय मानसशास्त्रात केवळ बोधावस्थेचाच अभ्यास केला जात नाही, तर त्याबरोबर अबोधावस्था देखील अभ्यासली जाते. मानवी वर्तनाची पाळेमुळे व्यक्तीच्या सुप्त व अबोध प्रेरणेत रुजलेली असतात व त्यावरच व्यक्तीचे वर्तन निर्धारित होत असते.
फ्राईडच्या मते मानवाचे बहुतेक वर्तन हे अबोध पातळीवरून निर्धारित होत असते. डॉक्टर सिगमंड फ्रॉइड यांनी मनोविश्लेषणाचा सिद्धांत मांडला. त्यात त्यांनी व्यक्तीच्या अबोध मनाचा अभ्यास केला व व्यक्तिवर्तनावर होणाऱ्या अबोध मनातील प्रक्रियांचा होणारा परिणाम स्पष्ट केला. मानसशास्त्रात डॉक्टर फ्राईड यांचं योगदान खूप महत्त्वाचे आहे. ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ व मनोविश्लेषणाचे संस्थापक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मानसशास्त्राची अबोधावस्थेच्या दृष्टीने त्यांनी व्याख्या सांगितलेली आहे. त्यांच्या मते बाल्यावस्थेतील अनुभव आणि अबोध प्रेरणा यांचा व्यक्तिवर्तनावर आणि व्यक्तिमत्वावर प्रभाव पडत असतो. जर व्यक्तीच्या आयुष्यात काही महत्त्वाच्या मानसिक समस्या दिसून आल्या तर त्यांचे मूळ कारण त्यांना लहानपणी आलेल्या अनुभवात असते, असे डॉक्टर फ्राईड सांगतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढील लेक्चरमध्ये आपण वर्तनाचा अभ्यास पाहणार आहोत. वर्तन म्हणजे काय, वर्तनाची व्याख्या, वर्तनाचे सूत्र किंवा प्रारूप, बोधात्मकतेचा अभ्यास, मानसशास्त्र, भारतीय दृष्टिकोन, मानसशास्त्राची ध्येय कोणकोणती आहेत याविषयी अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.